हॅलो मित्रांनो, मी वैभव जाधव. तुम्हाला ओळख तर करून द्यायची काही गरज नाही. तुम्ही एकदम निवांत खुर्चीवर बसला आहात किंवा फोन बघत सोफ्यावर किंवा बेडवर झोपलात, तर मी थोडं बसून बोललं तर चालेल का? नाही, तुम्हाला जरी नाही चाललं तर मी बसूनच घेईन. आता कसं एकदम रिलॅक्स वाटत आहे मला. आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, हसून हसून मरून जासाल तुम्ही. तर चला सुरुवात करू आपण आपल्या स्टँडअप कॉमेडीचा दुसऱ्या पार्टला. तुम्हाला माहित आहे का, प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व आवाजावर अवलंबून असतं. हे असं मला वाटतं. समजा रस्त्यावरून एखादा माणूस जात असेल आणि त्याचं नाव हनुमंतराव असेल आणि जर त्याला हाक मारली, काय हनुमंतराव कोणीकडे, आणि त्यानं जर असं उत्तर दिलं, काय नाही जरा दवायला चाललंय. आता हनुमंतरावांनी आवाज बारीक आपल्याला पटत नाही हो. समजा एखादा माणूस इन्स्पेक्टर आहे आणि त्याचा आवाज बारीक आहे. रस्त्यावरून इन्स्पेक्टर साहेब चाललेले आहेत आणि समोर आरोपी दिसला आणि इन्स्पेक्टर साहेबांचा आवाज बारीक आहे. काय शानपण करतो काय? चोरी करून पळून जातो. त्या दिवशी पळून गेला, आता पोलीस गाडीमध्ये घातल्यावर काही तुला डोळ्यावरून काय बघतो रे माझ्याकडे? 751 त्याला जीपमध्ये घालून पुढे तुम्ही घेऊन जा, मी येतो बुलेटवर माझा थाड 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 करत. अशा आवाजाच्या माणसाला इन्स्पेक्टर म्हणून कोणी सिलेक्टच करणार नाही. आवाज कसा पाहिजे? पहिल्यांदा आत घाल रे त्याला. हे जसे आवाज ठरलेले असतात तसे प्रत्येक ठिकाणचे आवाज ठरलेले असतात. उदाहरणार्थ आहे एसटी स्टँड. एसटी स्टँडवर गेल्याच्या नंतर विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकल्याशिवाय एसटी स्टँडवर गेल्यासारखं वाटत नाही. बंट्याची आई, पिशव्या, पोरबाळ घेऊन आपण बस स्टँडच्या विशिष्ट कोणत्यामध्ये आपण थांबलेलो असतो आणि हा आवाज कानावर पडतो. हा आवाज कानावर पडल्याशिवाय एसटी स्टँडवर गेल्यासारखं वाटत नाही. गाडी क्रमांक 1552 कोल्हापूर जाणारी गाडी, सांगली मार्गे कोल्हापूरला जाणारी गाडी फ्लॅट क्रमांक 2 वर थांबलेली आहे. हा आवाज ऐकल्याशिवाय एसटी स्टँडवर गेल्यासारखं वाटतच नाही. रेल्वे स्टेशनवर जावा, तिथला पण आवाज ठरलेलाच आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आने वाली गाडी सिद्धेश्वर एक्सप्रेस है. हे शेवटी हे का करतात हे मला आजपर्यंत समजलेलं नाही. आणि अशाच प्रकारे ना प्रत्येकाची फोन उचलायची एक पद्धत असते. तो माणूस पलीकडच्या माणसाशी काय बोलत आहे ते समोरच्या माणसाला अजिबात कळत नाही. म्हणजे गुटखा खाल्लेला माणूस. थोडक्यात सांगतो तुम्हाला. ट्रोंग हा हा अरे बोल ना मग, आवाज यायला, बोल ना मग. हा बरोबर आहे. हो रॉंग नंबर आहे. किती उशिरा कळालं, रॉंग नंबर आहे. मी काय केलं बघा, माझा एक मित्र सोलापुरी आहे, त्याला त्याच्या ताईला बोलताना मी ऐकलं. पक्का सोलापुरी मुलगा कसा ओळखायचा हे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. शेजारी जरी माणूस उभा असला ना, चाल बे बोलायला लागले तर एवढा खणखणीत आवाज असल्याशिवाय सोलापूरमध्ये जन्म घेताच येत नाही. मग त्यानं त्याच्या ताईला फोन लावला. कसं बोलत होता बघा, फोन सुरू झाला. ट्रुंग ट्रुंग. हॅलो ताई, काय म्हणते ताई? बरं ताई, होय ताई, बरं ताई, हा ताई, होय ताई, काय म्हणली ताई? अरे बापरे ताई, चेष्टा करायलीस ताई? लय हसू यायला गे, लोक बघायलेत माझ्याकडे. बरं ताई, होय ताई, हा ताई, काय म्हणली ताई? अरे बापरे ताई, बरं ताई, हा ताई, काय म्हणली ताई? काय म्हणली ताई? अरे बापरे ताई. अबे साले. असं म्हणल्याबरोबर त्यानं खिशातून रुमाल काढला आणि घामच पुसायला लागला. काय झालं कळे ना मला, बाकी सगळे शब्द सोडून दिले, फक्त ताईच म्हणायला लागला. ताई
ताई ताई काय म्हणली ताई? भांडली भाऊजीशी. कशाला भांडली ग उगा? संसार करायचा अक्कल बिक्कल नाही काय ना, कशाला लग्न करता ग? माझ्या डोक्याला ताप. काय म्हणले भाऊजीला तू? त्यांनी काय म्हणले तुला? मांगा 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 गाप्या रडू नको, लोक बघायलेत माझ्याकडे. पोच डोळे करतो नंतर फोन. लोक हसायला लागलेत माझ्याकडे बघून. अशा प्रकारे काही लोक असतात. ठीक आहे मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, सबस्क्राईब करा.